एक महत्त्वाची बातमी, धाराशिवमधील 2139 मतदान केंद्रावर ईव्हीएम दाखल झालेले आहेत, त्या संदर्भातली ही बातमी। धाराशिवमध्ये उद्या मतदान होणार आहे आणि त्यासाठीच यंत्रणा सज्ज असलेली पाहायला मिळते। उन्हाळा लक्षात घेता मतदान केंद्रावर विशेष खबरदारी घेतली जात आहे। धाराशिव मतदारसंघात 31 उमेदवार लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत। धाराशिव लोकसभेसाठी उद्या मतदान प्रक्रियेला सुरुवात होणार आहे। आपण इथे पाहू शकतो की धाराशिव जिल्ह्यातील 2139 मतदान केंद्रावर इथे मतदान साहित्य पोहोचलं आहे। मतदान केंद्राध्यक्ष त्याचबरोबर इतर कर्मचारी हे साहित्य जमा करून ते साहित्याचा एक सेटअप तयार करत आहेत आणि उद्या सकाळपासून इथे मतदान प्रक्रियेला सुरुवात होणार आहे। 50% मतदान केंद्रावर वेबकास्टिंगची सुविधा करण्यात येणार आहे, त्यामुळे लाईव्ह काय सुरू आहे यावर लक्ष ठेवता येणार आहे। त्याचबरोबर उन्हाचा पारा जास्त असल्यामुळे मतदान केंद्रावर पाणी, मंडप, त्याचबरोबर पाळणाघराची व्यवस्था करण्यात आली आहे। धाराशिव लोकसभेसाठी 31 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। जवळपास 19,92,000 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत। सकाळपासून मतदानाला सुरुवात होणार आणि सर्व ठिकाणी जे आहेत ते ईव्हीएम पोहोचलेले आहेत। कॅमेरामन चरणसह संतोष जाधव, TV9 मराठी, धाराशिव।